आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानू आता विश्वाला विचारत असते की तू बाजूला हो, तू यामध्ये पडू नकोस. विश्वा मात्र बिचारा जानूला सांगत असतो की काय या सगळ्याच्या नादी लागतेस, नको नको त्या माणसाच्या मागे जाऊ. पण इकडे विश्वा ऐकायला कुठे तयार असतो. विश्वा जानूला समजवायचा प्रयत्न करतो की तो माणूस बरोबर नाही आहे, पण जानू ऐकत नसते. जानू आता रिसेप्शनवर आलेली असते आणि रिसेप्शनवर येऊन आता त्या बाईला सांगत असते की जरा बघा ना, त्यांच्या गाडीची अरेंजमेंट होते का. मग आता ती रिसेप्शनवर असणारी मुलगी सांगते की नाही सॉरी, पण गाडीची कोणतीच अरेंजमेंट होऊ शकणार नाही आहे, कारण ऑलरेडी ना ते त्यांचे ड्रायव्हरचे आहे ते लवकर गेलेले आहेत. मग आता मलाच त्यांना घरी घेऊन जाऊन सोडावं लागेल, हे काहीचं आता इकडे असणारी जानू बोलत असते. जानू आता जेव्हा हे सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता विश्वा म्हणतो की प्लीज जानू, तू घरापर्यंत सोडायला जाऊ नकोस, हे तुझ्यासाठी चांगलं नाही आहे. पण विश्वाचं जानू काही ऐकायला नाव घेत नसते. तर इकडे आता जयंत बाहेर आलेला असतो. जयंत म्हणतो की मिस जानवी, मी आता ओके आहे, मी जाईन, गाडी ड्राईव्ह करेल मी, पण आता जानू कुठे ऐकते. जानू म्हणते मी तुम्हाला सोडायला येते, असं आता जानूने म्हटलेलं असतं. तर जानू अक्षरशः जयंतच्या खांद्यावर हात टाकते आणि त्याला आता घेऊन चाललेली असते. विश्वाला हे सगळं बघून खूप जास्त त्रास होत असतो. त्याला आता अगदी रडायला येत असतं, पण तरीसुद्धा तो शांत असतो. दुसरीकडे नीलांबरी आणि सिंचना हे आता सरप्राईज देण्याचं प्लॅनिंग करत असतात. म्हणजेच हरीश येईल, हरीश यायच्या आधीच सगळं नियोजन करायचं असतं. पण इकडे मात्र आता सिंचनाला काही जमत नसतं. सिंचनाला पनीर चिल्ली बनवायचं असतं. त्यावर आता नीलांबरी तिला म्हणते की आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, त्यापेक्षा म्हणजे आपण काय करायचं आहे तर आपण आहे ना लवकरात लवकर मस्त ऑर्डर करूया, ऑर्डर केलेलंच खायला लागेल, ह्याच्याने काय आपल्याला जमणार नाही. एवढ्या सगळ्या भाज्या आणलेल्या असतात ती आतमध्ये उचलून ठेवून देते. आता हरीशने सिंचनाला कॉल केलेला असतो. तर सिंचना तो फोन नीलांबरीला उचलायला सांगते. नीलांबरी म्हणते की हरीश मी बोलत आहे. नीलांबरी वहिनी काय झालं. हा वहिनी, सिंचनाला सांगा की मी येतोय, जरा मला यायला उशीर झाला कारण मी आईबाबांकडे गेलो होतो. ते काय ना मला नवीन प्रोजेक्ट मिळाला ना, मग आईबाबांना गुड न्यूज द्यायची होती, ती द्यायला गेलो होतो, आता मी येतोच आहे. आता तो म्हणतो, पण तिथे नीलांबरी फोन ठेवलेला असतो. सिंचनाला आता नीलांबरी भडकवायचं काम करते. सिंचनाला नीलांबरी म्हणते बघितलंस का, आता तरी तुझ्या नवऱ्याने तुला किंमत दिली का. नाही ना, पहिल्यांदा गेला त्याच्या आईबापाकडे गुड न्यूज देण्यासाठी, तिथे सुद्धा तुला ग्राह्य धरलं नाही आणि इथे तू बसलीस तयारी करत त्याला सरप्राईज द्यायचं. बघितलंस तुझी किंमत काय आहे ते, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी बोलून ती भडकवायचा प्रयत्न करत असते ना, तेव्हा सिंचनाला खूप जास्त राग येत असतो. नीलांबरी मात्र आता दोन कुटुंबांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करत असते. इकडे सिद्धूने त्या नीलांबरीचं बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे नीलांबरीच्या टायमिंगला तिथे जाणार आहे तेव्हाच तो आधीच जाऊन तिथे थांबलेला असतो. का तर त्याला बघायचं असतं की ही नेमकी कोणाला भेटायला जाणार आहे ते, आणि त्याचसाठी ती आधीच जाऊन तो पोचलेला असतो. जेव्हा तो आधीच जाऊन तिथे पोचतो ना, तेव्हा मात्र आता तिथे काही बायका असतात, त्यांना तो निरखून पाहत असतो. यामधलं कोण आहे याचं तो नियोजन करत असतो, पण तिथे अजूनही त्याला कोणीही दिसत नसतं. मग आता तो नीलांबरीची वाट बघत असतो. दुसरीकडे सिंचना ही अगदीच रागवून बसलेली असते आणि सिंचना जेव्हा रागवते ना, तेव्हा मात्र आता तिला नीलांबरीचे शब्द आठवत असतात. नीलांबरीने काय काय बोलली होती ते सगळं तिला आठवत राहतं आणि म्हणूनच आता तिला कोणत्याही गोष्टी सहन होत नसतात. हरीश येतो आणि हरीश मागून येऊन सिंचनाला घट्ट मिठी मारतो. सिंचना म्हणत असते की मला ना तुझं काही ऐकायचं नाही आहे ना, मला तुझ्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, प्लीज प्लीज तू ह्या सगळ्याबद्दल माझ्याशी बोलूच नको, असंही आता ते त्याला बोलत असते. हरीश म्हणत असतो की काय झालं एवढं चिडायला, उलट माझ्याकडे गुड न्यूज आहे आणि तीच द्यायला मी तुझ्यापर्यंत आलो आहे आणि तू असं का करायला लागलीस, असंही आता हरीश सिंचनाला म्हणत असतो. सिंचना म्हणत असते की प्रत्येक वेळेला ना तुला मला किंमत द्यायचं समजतं का, प्रत्येक वेळेला तू मला डावलत असतो, तुला माझ्याच्याने काही फरक पडत नाही आहे, तुला आधी तुझी फॅमिली इम्पॉर्टंट आहे, तुझे आई बाबा इम्पॉर्टंट आहेत. आता एवढी मोठी न्यूज होती पण ती तू माझ्यासोबत शेअर करायला आलास का, नाही, तू शेअर करायला गेलास ती न्यूज म्हणजे तुझ्या आईवडिलांसोबत. मग काय झालं, अगं मी माझ्या आईवडिलांना सांगितलं, त्यानंतर तूच आहेस की माझ्या आयुष्यात, तुलाही तर मी सांगायला आलोच ना गं ही गुड न्यूज. पण आता ती ऐकायला तयार नसते, ती चिडचिड करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी हरीशला खूपच जास्त राग येतो. हरीशने आता अक्षरशः ना तिच्यावर आवाज चढवलेला असतो.
कारण हरीशला ह्या गोष्टी सहनच होत नसतात. कारण हरीशला तिचं म्हणणं काय असतं की मी तुला एवढ्या वेळेला सांभाळून घेतले, मी तुला ॲडजस्ट केली जेव्हा तुला नोकरी नव्हती, तेव्हा मग हरीशही तिला म्हणतो की तुझ्या गोष्टींना मी विसरलेलो नाही आहे. मला आत्ता जरी नोकरी लागलेली असली ना तरीसुद्धा तुला पहिल्यापासून मी ॲडजस्ट करत आलो आहे. तू जे काही खोटं नाटक केलंस प्रेग्नन्सीचं तेव्हासुद्धा मी तुला समजून घेतलं. मी म्हटलं की जाऊ दे ह्या सगळ्या गोष्टी, तेव्हासुद्धा तू लोकांना काय सांगितलंस की माझ्यामुळे तुला हे सगळं करायला लागलं आहे, पण तरीही या सगळ्या गोष्टी मी समजून घेतल्या आणि आज तू मला बोलतेस नाही. असं बोलून आता हरीश तिच्यावर चिडतो. दुसरीकडे आता नीलांबरी त्या बाईला भेटायला गेलेली असते, जी बाई जोगतीन म्हणून घरी आलेली असते. आणि त्या बाईला जेव्हा ती नीलांबरी भेटायला जाते तेव्हा ती बाई म्हणत असते की वा, तुम्हाला कशी वाटली माझी ॲक्टिंग सांगा ना. आणि आता सिद्धू तिकडनं लांबून हे सगळं दृश्य बघत असतो आणि सिद्धू मोबाईलमध्ये आता ह्याचा व्हिडिओसुद्धा शूट करत असतो. त्याच वेळेला आता ती नीलांबरीला म्हणत असते की तुम्हाला माझं काम आवडलं का, कधी गरज असेल ना तर पुन्हा मला सांगा, मग मी येते जोगवा मागायला जोगतीन बनून. आणि मग अजून काय काय गोष्टी सांगायच्या आहेत ना त्या पण सांगा, कशी वाटली आपली ॲक्टिंग, असंही ती मुद्दामहूनच नीलांबरीला विचारत असते. नीलांबरी म्हणते की हो, आवडली ना तुमची ॲक्टिंग, एकदम भारी करता ॲक्टिंग, गरज लागली ना तर पुन्हा सांगेन, पण आता हे घ्या पैसे. नीलांबरी तिला पैसे देऊन तिचं तोंड बंद करायला बघत असते. त्याच वेळेला नीलांबरीला संशय येतो की तिथून आपल्याला कोणीतरी पाहत आहे आणि म्हणूनच ना ती तिकडनं तिला लगेचच जायला सांगते. आणि मग नीलांबरीला सिद्धू आहे हे दिसतं, पण सिद्धूने तिकडनं दुसरीकडे जाऊन थांबायचा विचार केलेला असतो. पण नीलांबरीचं तोपर्यंत काम झालेलं असतं म्हणून नीलांबरीने ना तिला पैसे देऊन पाठवून दिलेलं असतं. इकडे आता श्रीनिवास आणि लक्ष्मीला कळत नसतं की घरातले पेपर कुठे गहाळ झाले असतील. म्हणजे आपण घरात कपाटामध्ये ते पेपर ठेवले होते, मग ते पेपर कुठे गेले असतील हा प्रश्नच त्यांना मुळात पडलेला असतो. आणि म्हणूनच ना इकडे तिकडे त्यांची शोधाशोध सुरू असते, पण त्यांना कुठेही आता ते पेपर सापडत नसतात. आणि त्यामुळेच ना खूपच जास्त टेन्शन येत असतं. मग त्यातच आता हरीश ना घर सोडून अक्षरशः आलेला असतो. हरीशला आता काही फरक पडत नसतो. हरीशला असं बॅग वगैरे घेऊन आलेलं बघून सगळीजणं चकित होतात आणि त्याला विचारतात की काय झालं आहे. त्यावर हरीश म्हणतो की मला ना ह्या विषयावर नाही बोलायचं, कारण का मी ना वैतागून गेलो आहे. सगळ्यांना समजावून सांगून अगं एवढा चांगला दिवस होता आज माझ्या आनंदाचा, मी घरी गेलो तरी तिला प्रॉब्लेम, तिने माझ्याशी वाद घातला, तिला ना माझं काही चांगलं बघवतच नाही, मुळात ना मला तिच्याशी बोलायचंच नाही आहे, असंही आता रागात इथे मात्र हरीश बोलत असतो. पण तू या घरात राहा, आमची काही हरकत नाही आहे, पण सिंचनासोबत नेमकं काय भांडण झालं आहे ना हे तर आम्हाला कळायला हवं, असंही आता म्हटलं जात असतं. त्याच वेळेला हो मला कळतं आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी ना तू तिलाच विचार, कारण त्याचा आता काहीच उपयोग नाही आहे, मला आता इथेच राहावं लागणार आहे, असंही तो म्हणतो. आणि त्याची बॅग वगैरे घेऊन त्याच्या रूममध्ये जातो. दुसरीकडे मात्र आता इथे हरीशचं काय झालं असेल, अहो आपली सिंचना प्रत्येक वेळेला समजून घेणारी, आज तिला एवढं काय झालं असेल की एवढं ह्याने टोक गाठले, दोघंही जण वेगळे झालेत. आणि तेवढ्यातच ना आता त्या पेपरबद्दल त्यांची चर्चा सुरू असते. हरीशने हे असा गोंधळ घातलेला असतो आणि तेवढ्यात आता संतोषही तिथे आलेला असतो. संतोष आता तिथे येऊन लगेचच पेपरची मागणी करत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की जी रेणुका आहे ती खरं तर रूममध्ये आलेली असते. ती बघत असते की भावना काय करते, तर भावनाने जरा आराम करायचा ठरवलेला असतो, पण भावना सहज म्हणून पडलेली असते. आणि तेवढ्यातच रेणुका येते आणि रेणुका विचार करते की भावना झोपली आहे, म्हणूनच मग ती परत जात असते. पण त्यावर भावना तिला म्हणते की आई काय झालं, थांबा ना, काही आलं नव्हतं का तुम्ही. मग ती म्हणते की हो, मी जरा तुला खाऊ आणला होता, मग म्हटलं तर तुला देवा, कारण सारखं चढ उतार करणं, खाली भूक लागली तर जरा तोंडात हे घालशील तर तुला तेवढं बरं वाटेल, म्हणूनच तुझ्यासाठी खाऊ आणला होता. हे बघ, हे लाडू वगैरे आणलेत, वाव एवढं सगळं माझ्यासाठी आणले आई तुम्ही, मला ना खरंच हे खूप आवडतं, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता तिला रेणुका म्हणत असते की मग हे सगळं तुझ्यासाठीच आणलं आहे, तुला काय हवं नको ना ते घे, काही आमची हरकत नाही आहे, बघितलंस ना, आणि जर अजून काही लागणार असेल ना तर तसंही सांग. आणि सोबतच ना तिने येताना ना सिद्धूचे लहानपणीचे फोटोजही आणलेले असतात. मग ती आता सिद्धूचे लहानपणीचे फोटोजही दाखवू लागते. मग ती म्हणते की हे बघ, हा ना सिद्धू लहान असताना, वाव सिद्धू लहान असताना सुद्धा किती छान दिसायचा, म्हणजे आता तर ते छान दिसतच आणि अजून
अजूनही लहान असताना सुद्धा किती सुंदर दिसायचे, असंही ती आता बोलत असते की हो. मग त्याच वेळेला भावनाच्या लक्षात येतं की हे फोटो आपण घरात लावू शकतो ना रूममध्ये. म्हणूनच ती फोटो एक आणि ह्या अल्बममधला एक आणि दुसऱ्या अल्बममधला एक असा सिद्धूचा फोटो काढते. का तर तिला आता त्या वॉलला लावायचा असतो सतत. मग ती त्या फोटोकडे बघत राहिली तर तिलाही माहिती आहे की बाळही आपलं तसंच होईल. जसे आधीच्या बाळांचे फोटो त्याने लावले आहेत ना, अगदी त्याच्याच बाजूला तिला हे फोटो लावायचे असतात. मग रेणुका तिला म्हणते, अगं काय करतेस काय ते तरी सांग. रेणुकाला ती म्हणते की आई थांबा ना, बघा ना आता मी काय करते ते. आणि मग ती ते फोटोज वगैरे काढते आणि लगेच जागेवरनं उठते. तर इकडे रेणुकाला मात्र प्रश्न पडलेला असतो की भावनाचं नेमकं काय चाललं. पण भावनाने आता छान अशी आयडिया केलेली असते. दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी आणि श्रीनिवास बसलेले असतानाच तिथे आता संतोष आलेला असतो आणि संतोषचं आपलं चालू असतं की पेपर कुठे आहेत. पण लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की पेपर तू घेतलेस आणि वर आम्हाला विचारतोयस का पेपर कुठे आहे ते, आणि तुलाच माहिती असतील ना पेपर कुठे आहेत ते, तूच तर पेपर घेतलेस, असंही आता ते दोघंही जण बोलत असतात. आणि त्याच वेळेला म्हणतो की उलट मीच तुम्हाला सांगतोय की तुम्हाला पेपर द्यायचे आहेत तर तुम्ही माझ्याकडेच पेपरची मागणी करताय. काही चाललंय काय या घरामध्ये. अहो पेपर द्या पेपर काढून. तर ही लोक म्हणतात की पेपर आमच्याकडे आहेतच नाही तर आम्ही कुठून देणार, ऑलरेडी आम्ही पेपर शोधतोय. मग तो म्हणतो काय घरात पेपर नाही आहेत, मग पेपर गेले कुठे, हा मोठा प्रश्न आता त्यांच्यासमोर असतो. मग पेपर गेले कुठे हा प्रश्न पडलेलाच असताना इकडे मात्र श्रीनिवास आणि लक्ष्मी हे सरळ सरळ आता त्याच्यावर आरोप करत असतात की पेपर तर तूच घेतलेले आहेस. पण तो तरीसुद्धा म्हणत असतो की मी पेपर घेतलेले नाही आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही मला टॉर्चर करू नका. तेवढ्यातच हरीशही येतो. हरीशही त्याच्यावर आता आवाज चढवू लागतो. हरीशही म्हणतो की तू एवढा खालच्या थराला जाऊन विचार करशील ना, असं वाटलं नव्हतं. हे सगळं करून तुला काय भेटते रे, काय भेटते, असंही बोलून आता ओरडलं जात असतं. त्याच वेळेला ना संतोष म्हणत असतो की मी पेपर घेतलेले नाही आहेत, तुम्हाला मी सांगतोय ना. वीणाही आता संतोषवर येऊन आरोप करू लागते आणि वीणाही संतोषला म्हणते काय हो, तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर ती मागा ना डायरेक्ट, तुम्ही कशाला. मग तेव्हा संतोषना बिल्डरचं आणि त्याचं बोलणं जे रेकॉर्ड होतं ते ऐकू लागतो. आणि बिल्डरने मला बघा ऑलरेडी सांगितलं आहे की पेपर आणून द्यायचेत, माझ्याकडे जर पेपर असले असते तर बाहेरच्या बाहेर मी त्याला दिले नसते का, त्यांनी मला कशाला फोन केला असता. आणि वर त्यांनी मला आणि माझ्या बायकोला माझ्या मुलाला संपवायचं सांगितले. उद्या जर संध्याकाळपर्यंत पेपर नाही भेटले तर त्यासाठी माझा जीव वर खाली होतोय ते पेपर कुठे आहे ते बघण्यासाठी. आणि वर तुम्ही लोक माझ्यावर आरोप करते की पेपर मीच घेतलेत का का म्हणून मी घेऊ पेपर, मला काय करायचं ते पेपर घेऊन. उलट तुमच्यासाठीच मी सांगत होतो ना. अरे आमचाही त्याच्याशी व्यवहार झाला होता, आमचंही बोलणं झालं त्याच्यासोबत, पण आता पेपरच नाही तर कुठून द्यायचे. पण तुम्ही ना प्रत्येक वेळेला मला चुकीचे आरोप करू नये, ह्या सगळ्यामध्ये अडकवू नका, असं देखील आता संतोष म्हणत असतो. संतोषला लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की दरवेळेला घरात काही गायब झालं तर ते तूच केले हे आम्हाला माहिती असतं, मग हे का कशावरनं तू केलेलं नसशील, हे सुद्धा मग ते तुझाच हा शकतो, असं देखील आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा तो म्हणतो की आता तर ना मला ना या घरात आहे ना वैताग आला आहे, वैताग, कोणी कोणाचं ऐकत नाही आहे. आता संतोष ना हरीशचं भांडं पण फोडून टाकतो. तो म्हणतो की काय रे आता तू मला फिलॉसॉफी शिकवतोय, एवढे दिवस तर तूच म्हणत होतास ना की आपल्याला प्रॉपर्टीतला हिस्सा हवा आहे, मग आपण बाबांकडनं एक घ्यायचा रो हाऊस वगैरे वगैरे. मग तो म्हणतो माझी चूक झाली, मी हे सगळं बोलून इथून पुढे ना तुझ्या नादालाच मी लागणार नाही आहे, मला आईबाबांची साथ द्यायची, मला तुझी साथ द्यायची नाही आहे. आता सरळ हरीश बोलताना रूममध्ये निघून जातो. इथे संतोषही आता जोरजोरात बोलू लागतो की जोपर्यंत ना तुम्ही माझी माफी मागत नाही ना तोपर्यंत मीही तुमच्याशी बोलणार नाही, कारण तुम्ही ना सगळ्यांनी उगाचच माझ्यावर आरोप करताय की मी चोरी केली. इथून पुढे ना मी ह्या घरात येणार नाही जोपर्यंत तुम्ही माझी माफी मागत नाही तोपर्यंत, असेही संतोषने आता बेधडकपणे सांगून टाकलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता भावना आणि रेणुका दोघीही जणी छान असे फोटोज जे आहेत ते भिंतीला लावत असतात. आणि ते फोटोज जे आहेत ते भिंतीला लावत असतानाच नेमकी आता आजी तिथे येते. आणि आजी जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र आता ती म्हणते की काय चाललंय तुमचं. त्याच वेळेला भावनाच्या हातात ना सिद्धूचा फोटो खाली पडलेला असतो. मग आजी म्हणते की काय चाललंय काय. मग त्याच वेळेला काही नाही, मी भावनासाठी ना थोडा सुका खाऊ घेऊन आले होते, तिला म्हटलं हे सगळं पौष्टिक आहे खाऊन घे आणि तिच्यासाठीच खास करून मी आणलं होतं, असं देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी रेणुका सांगू लागते त्यावेळेला आजी पुन्हा चालू होतात आणि म्हणतात की आपलं ठरलंय ना बाळाचं काय करायचं आहे ते, मग बाळ पाडायचं आहे तर हे सगळं खाणं खजाना कशाला द्यायचं आहे आणि हे फोटो बिटो लावणं काय चाललंय. मग आता खाली पडलेला फोटो भावना उचलायला जात असते पण तिला मात्र आता
इकडे रेणुकाने थांबवलेलं असतं. रेणुका म्हणते की नको वाकू, खाली थांब, मी आहे ना, मी बघते. आणि असं बोलून ती खाली वागते आणि तिला म्हणते की या अशा सगळ्या काळात ना खाली वाकायचं नसतं, असं देखील ती तिला बोलून समजावू लागते. आणि त्याच वेळेला ती म्हणते की आई, पण सगळं ठीक आहे, पण मला ना काही गोष्टी कळत नाहीत, म्हणजे हे असं का बोलतात आई, आजी ऐकून घ्या ना मला काय म्हणायचे. पण आता आजी ना रेणुकाला ओरडतात आणि म्हणतात की तू सूनबाई तू शांत राहा, आणि आमच्या सूनबाई तुम्हाला मी काय सांगते, हे सगळे लाड वगैरे ना बंद करायचे आणि हे फोटो वगैरे लावायचं ना, हे सगळं काढायचं, कारण की आपण आता बाया वगैरे काही ठेवणार नाही आहे. तुला तुझ्या संसाराची काळजी नाही आहे का? तुझा नवरा अक्षरशः मरणाच्या दारात आहे असं सांगितले तरीसुद्धा हे बाळ तुला हवं आहे का, असं देखील रेणुकाला आता आजी ओरडू लागतात. दुसरीकडे आता संतोषला वीणा ओरडत असते आणि वीणा संतोषला म्हणत असते की तुम्ही आज आईबाबांशी जे काही वागलात ना ते चुकीचं होतं. संतोष म्हणतो मी काही चुकीचं वगैरे वागलेलो नाही आहे, जे काही वागलो आहे ना ते एकदम परफेक्ट वागलो आहे, असंही तो आता म्हणत असतो. त्यावर वीणा म्हणते की काय परफेक्ट वागलात, याआधी आईबाबांनी तुमच्यावर डायरेक्ट नाव टाकलं आहे का, याआधी तुम्ही काय काय म्हणून घरात केले, या सगळ्या गोष्टी विसरताय का? घरातले पैसे गायब झाले होते तेव्हा तुम्ही घरात विचारले कोणाला पैसे कुठे गायब झाले, ते माझे पैसे होते, मी कशाला विचारू. संतोष म्हणतो अच्छा ठीक आहे, या आधीसुद्धा घरात बऱ्याच गोष्टी गायब झाल्या आणि त्या सगळ्या तुम्हीच गायब केल्यात, या सगळ्या गोष्टी विसरताय का तुम्ही. आणि तेव्हा जेव्हा घरातल्यांना कळलं होतं की हे सगळं तुम्ही केले, मग जर सगळ्यामध्ये तुमचंच नाव असेल तर या वेळेलासुद्धा पेपर गायब झाल्यावर तुम्हालाच पकडणार ना, तुमचंच नाव येणार ना समोर, मग त्यांना ते तसं वाटणं स्वाभाविक आहे. मग त्यासाठी तुम्ही जे काही आईबाबांसोबत केले ना ते खूप चुकीचं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या करताय ना ह्या चुकीच्या आहेत, असं देखील वीणा आता सांगून त्याला आता दमलेली असते. पण आता संतोष कुठे आहे, संतोष मात्र स्वतःचाच घोडा दामटवत असतो, त्याला थोडी काही फरक पडतोय, त्याला काही म्हणून फरक पडत नसतो आणि तो सुद्धा बोलत असतो की मी ठरवले ना तर मी जाणार नाही. दुसरीकडे सिद्धूने आता सगळ्या घरच्यांना गोळा केलेलं असतं आणि जेव्हा त्याने सगळ्या घरच्यांना गोळा केलेलं असतं ना तेव्हा मात्र सगळीजणं तिथे येतात आणि मग विचारतात की काय झालं आहे नेमकं. आणि जेव्हा त्याला विचारलं जातं तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की थांबा ना, निलांबरी बहिणीला येऊ दे, मग तुम्हाला सगळं काही सांगतो. मग निलांबरीसुद्धा आलेली असते. निलांबरी आल्यानंतर निलांबरीला विचारलं जातं की तू कुठे गेली होतीस, त्यावर निलांबरी म्हणते की कुठे गेले होते, कुठेच नाही मी गेले होते, इथेच होते की. पण आता निलांबरीला विचारलं जातं की तू कोणाला भेटायला गेली होतीस हे सांग. मग ती म्हणते की मी कोणालाही भेटायला गेली नव्हते. मग तू पैसे कोणाला देऊन आलीस, तू आता कोणाला तरी बाहेर भेटून आलीस आणि पैसेसुद्धा देऊन आलीस, ही गोष्टसुद्धा आता बोलली जाते. आणि त्यावेळेला मात्र आता निलांबरीची बोलती बंद झालेली असते, कारण आता सिद्धूने ठरवलेलं असतं की या निलांबरीचं भांडं फोडायचं, किती दिवस ऐकून घ्यायचं ना या सगळ्या गोष्टी. आणि म्हणूनच त्याने आता हे सगळं खरं रूप समोर आणायचं असंच ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच आता तो खरं रूप समोर आणायला जातो. आणि त्याच वेळेला मात्र आता निलांबरी ही रागातच पाहत असते. निलांबरी म्हणत असते की तुम्ही सगळ्यांसमोर मला हे काय विचारताय भाऊजी, तुमचं चुकलेलं आहे, तुम्ही मला हे सगळे आरोप माझ्यावर करू शकत नाही. मग तुम्ही कोणाला बाहेर भेटायला गेलात आणि पैसे कोणाला देऊन आलात हे सांगा, तुम्ही सांगताय का मी सांगू. आपल्या घरात जी काही भविष्यवाणी होते ना सध्या, त्याच्यासाठीच या सगळ्या मोठ्या सूत्रधार आहेत, असं देखील आता सिद्धू बोलत असतो. सिद्धू जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा मात्र भावनासोबतच सगळ्यांनाच मोठा धक्का बसत असतो. त्यांना तर आता हे अपेक्षित नव्हतं, पण जेव्हा सिद्धूने सांगितलेलं असतं ना तेव्हा सगळीजणं निलांबरीला जाब विचारत असतात. निलांबरीला म्हणतात की सांग कोणाला पैसे देऊन आली आहेस तू, त्याचं मला उत्तर हवं आहे. पण आता निलांबरी शांत असते. निलांबरी शांत राहण्यातच याचंच उत्तर सगळ्यांना कळत असतं. पण दुसरीकडे मात्र आता इकडे आपल्याबाबत ज्या काही घोषणा होत आहेत त्या चुकीच्या आहेत. मी तर काय म्हणतो निलांबरी बाई, तुला ना सरळ भावनाची माफी मागायला हवी. तू जे काही गुन्हा केला आहेस ना तो सगळ्यात मोठा गुन्हा ना तू भावनाबद्दल केलास, म्हणजे भावनाबद्दल खूप चुकीचं सांगितलेस आणि वर आज भावनाला काय काय शिक्षा भोगायला लागणार आहे तुझ्यामुळे, आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार तूच आहेस, असं देखील आता सिद्धू रागारागात बोलत असतो. आणि सिद्धू जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा निलांबरीच्या तोंडात ना शब्द फुटत नसतात. संपतरावही आता निलांबरीकडे बघून बोलतात की आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या क्रूरतेची लिमिट तुम्ही क्रॉस कराल, एवढ्या खालच्या दाराला गेलात सुनबाई, असंही आता म्हटलं जातं. इकडे अधिराजही तिच्यावर आरोप करत असतो. अधिराजही तिला म्हणत असतो की तुझं चुकतंय, तुला कळतंय का, तू काय केलं आहेस ते, तुला कळतायत का ह्या गोष्टी, असंही बोलून तो आता ओरडू लागतो. आणि तेव्हा ना इकडे मात्र आता जी ही निलांबरीला म्हणतात की काय चाललंय काय निलांबरी, काय चाललंय काय, म्हणजे मला समजेल का हे सगळं कशाला नाटक करतेस तू. निलांबरी म्हणते की तुम्ही सगळीजण माझ्यावर आरोप का करताय, मी काहीच केलेलं नाही आहे, तुम्ही सगळीजण मला समजून घ्या, प्लीज प्लीज मला समजून घ्या, असंही आता म्हटलं जात असतं.
नीलांबरीची बोलती बंद झालेली असते, कारण एक एक पितळ आता हळूहळू का होईना उघड होत असतं आणि त्यामुळे ना या सगळ्या गोष्टी ना तिला नकोशा झालेल्या असतात आणि त्यातच आता तिच्यावर होणारे हे आरोप, त्यामुळे ती आता वैतागलेली असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जयंत आणि जानू घरापर्यंत पोचलेले असतात. जानू जयंतला म्हणत असते, जर मला जर गाडी चालवता आली असती ना तर मीच तुम्हाला इथपर्यंत घेऊन आले असते. तर जानूला जयंत म्हणतो की त्यात काय, मी तुम्हाला शिकवीन ना गाडी चालवायचं, तुम्ही काळजी करू नका, असं देखील आता म्हटलेलं असतं. त्यावर जानू थोडीशी लाजते. जानू म्हणत असते की चालेल मला तुम्ही शिकवली तरी, पण आता तुम्हाला बरं वाटतंय का? आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो की हो मला आता थोडं बरं वाटतंय, तुम्ही आता इथपर्यंत आलाच आहात तर चला ना माझ्याबरोबर चला माझ्या घरी, असंही आता तो म्हणत असतो. जानू गाडीतून उतरते. जानूला तो म्हणतो की माझं छोटंसं घर आहे, जास्त काही मोठं नाही. त्यावर मात्र जानू म्हणते की हे काही छोटं घर आहे का, एवढं मोठं घर आहे हो तुमचं, तरीसुद्धा म्हणताय का छोटं घर आहे, उगाच आपलं बोलायचं म्हणून. त्यानंतर आता जानू म्हणत असते की बघा मी काही आतमध्ये वगैरे येऊ शकत नाही, इथपर्यंत मी आले, आता बस झालं, कारण का मलाही जावं लागेल आणि कसं उशीर होतं ना, उगाच नको थांबायला आणि आई घरात वाट बघत असेल, मी पुन्हा कधीतरी तुमच्या घरी नक्कीच येईन, असंही आता जानू जयंतला बोलत असते. जानू जयंतला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा जयंत म्हणतो इट्स ओके. आणि पण ना जानूला ना आता ह्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात, म्हणजेच ना तिला आता या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. ती जेव्हा या सगळ्या गोष्टी बघते तेव्हा तिला चक्कर येते, कारण तिच्या लक्षात येतं की या आधीसुद्धा तिच्यासोबत हा सगळा प्रसंग झाला आहे, म्हणजे या आधीसुद्धा ती इथपर्यंत आली होती आणि त्यानंतर मात्र तिला होणारा हा त्रास, या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात आणि त्यामुळे तिला आता चक्कर येऊ लागते. त्यामुळे ती आता सांगू लागते की सॉरी पण मला जावं लागेल, मी आता जास्त वेळ नाही थांबू शकत, आणि त्यामुळेच आता जायला निघत असते ती. जयंत म्हणतो की एक काम करू का, मी तुम्हाला सोडायला येऊ का, पण जानू नकार देत असते. जानू म्हणत असते की नको मी जाऊ शकते, तुम्ही तुमची काळजी घ्या, मी जाते, असंही आता जानू बोलू लागते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे नीलांबरीला सगळेजण प्रश्न विचारत असतात, पण आता नीलांबरी मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते. नीलांबरी म्हणते की तुम्हाला ऐकायचंच आहे ना, मी पैसे कोणाला दिले, आपल्या घरामध्ये ज्या सारिकाताई आधी काम करायच्या, त्यांना खरं तर पैशांची खूप जास्त गरज होती, त्यामुळेच मी त्यांना पैसे द्यायला गेले होते. आणि राहिला प्रश्न की लपून छपून का केले, तर मग उगाच ना तुम्हा लोकांना असं वाटायला नको ना की ती आपल्या घरात काम करत नाही, मग तिला पैसे का द्यायचे. त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे पैशांची गरज आहे, मग मी म्हटलं की जाऊ दे त्यांना पैसे देऊया, आणि मी त्यांच्या चांगल्यासाठीच दिले, मी काही पुण्याचं काम केले त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही लोक मला टॉर्चर करताय का, तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही आहे, प्रत्येकजण येऊन जाऊन मलाच बोलते, तुमचं हे कितपत योग्य आहे, तुम्हाला तरी कळतं आहे का. नाही, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कुठे कळत असतील, तुम्हाला फक्त मला बोल लावता येत आहेत, आणि तुम्हाला असं का वाटलं की मी फक्त हे अशी कामं करेन, मला काय करायची ती अशी कामं करून, असंही ती आता मुद्दामून बोलत असते. आणि जेव्हा सिद्धू तिला म्हणतो की मग तुला पैसेच द्यायचे होते तर तिला घरी बोलवायचं होतं, मग ती म्हणते की नाही तिला मी घरी कसं बोलवू. ती बोलत होती की तुम्ही मला पैसे देत आहेत पण मला पैसे मागताना लाज वाटते, कारण का मी तुमच्याकडे काम करत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनात येत आहेत, मग ती कशी काय इथपर्यंत येईल, त्यामुळेच ती इथपर्यंत आली नाही. पण आता सिद्धूच्या समोर मुद्दामून ती आरडाओरडा करत बोलत असते, म्हणजे तिला असं दाखवायचं असतं की ह्या सगळ्यामध्ये तिची काही चूक नाही आहे, आणि म्हणूनच ती आवाज करत करत बोलत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा रेणुकाही आता तिच्यावर विश्वास ठेवत असते. रेणुकाही म्हणते की जाऊ दे, तू मनाला जास्त लावून घेऊ नकोस आणि जास्त त्रास करून घेऊ नकोस, एवढं तर चालायचंच, असंही आता त्याला बोलून ती समजावून सांगत असते. पण सिद्धूला ह्या सगळ्या गोष्टीला नाटकी वाटत असतात. वर सिद्धूला ती म्हणत असते की तुझ्याकडे काय पुरावे आहेत दाखव, पण सिद्धू आता एकही पुरावा बाहेर काढत नसतो, कारण सिद्धूने ना त्या बाईला मागून बघितलेलं असतं, फोडून बघितलेलं नसतं, आणि त्यामुळे सिद्धूना पुरावा दाखवत नसतो. आणि जेव्हा पुरावा दाखवत नाही ना तेव्हा मात्र आता इकडे नीलांबरीची बडबड सुरू असते. आता तिने कसा बसा घरातल्यांचा विश्वास जो आहे तो जिंकलेला असतो, आणि त्यामुळेच आता सगळीजणं सिद्धूला म्हणत असतात की राहू दे, उगाच नको आरोप करू तिच्यावर, राहू दे. हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र नीलांबरी रागवून तिकडनं निघून जाते. आणि नीलांबरी जेव्हा रागवून तिकडनं निघून जाते ना तेव्हा मात्र आता रेणुका बोलते की एकदा तिच्याशी बोलून घे, तिला वाईट वाटलं असेल. पण आता सिद्धूला काही फरक पडत नसतो. सिद्धूला कळत असतं की हे सगळं मुळात नाटक आहे, आणि मुळात ह्या सगळ्या ज्या
गोष्टी आहेत ना त्या चुकीच्या आहेत आणि हे सगळं मी एक ना एक दिवस समोर आणीनच. कारण आता जरी ती दाखवत नसली तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी समोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. मला आता पुरावा दाखवता आला असता पण माझ्याकडे जो व्हिडिओ आहे तो मागून आहे, फोडून त्या बाईचं थोबडं नाही बघितलं मी. जेव्हा तोंड बघेन तेव्हा मी नक्कीच या सगळ्याचा खुलासा करेन असंही आता सिद्धू म्हणत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब